म्हणून मात्र अशा पद्धतीनं शेती व्यवसायाचं एक सांगू. त्याच्यात अगदी एक तीर्थाची बाटली विधी करून देत असतो आपण, बिस्लरी बाटली. त्या बिस्लरी बाटलीमध्ये इतकी जबरदस्त शक्ती. तुमच्याकडं गावठी गोमातेचं गोमित्र एक बाटली असेल, शेणाचं गरगुट एक बाटली, दोन्ही बाटली. शेणाचं गरगुट करायचं, गाळून घ्यायचं, गोमित्राची एक बाटली, शेणाच्या गरगुटाची एक बाटली, दोन्ही बाटल्या एकत्र करायची आणि याच्यातलं फक्त एक झाकण त्याच्यात टाकायचं तीर्थाचं. असं 2 बाटल्या गोमित्राच्या असल्या का 2 बाटल्या शेणाच्या गरगुटाच्या, 3 बाटल्या गोमित्र असल्या का 3 बाटल्या शेणाच्या गरगुटाच्या आणि 4 बाटल्या गोमित्राच्या असल्या का 4 बाटल्या शेणाच्या गरगुटाच्या एकत्र केल्या का तीर्थाचे 4 झाकणं टाकायची. 3 बाटल्या असल्या का 3 झाकणं टाकायची, 2 बाटल्या असल्या का 2 झाकणं टाकायची आणि एक गोमित्राचे, एक शेणाच्या गरगुटाचे, एक बाटली असली एकच झाकण टाकायचं. आणि फक्त मात्र ते पंपाचा थुवारा करायचा असा, थुवारा पडला पाहिजे असं. तो उन्हाच्या भरामध्ये पिलू दादा, तुम्हाला हा अनुभव माहिती काय? तुम्हीच होते, एकच आपण बसलो होतो. हरसूलचे ते नर्सरीवाले आले, ते नर्सरीच्या रोपांनी माना टाकून दिल्या होत्या. आम्ही तर भेटलो नाही त्यांना, म्हणजे आगल्या दिवशी भेटलो. त्या टायमाला बाहेर बसवलं होतं. त्यांना म्हणलं उद्या भेटतो का ना भेटतो, पण खिडकीतून घेऊन जाते. 9-10च्या दरम्यान मात्र उन्हाच्या भरात अशा पद्धतीनं मारा. त्याला काही बघ खालून वरून मारायची गरज नाही, फक्त थुवारा करायचा. धरती मातीवरती पडणं, झाडांच्या पानावरती पडल. तर अशा पद्धतीनं ते घेऊन गेले. त्यांनी ते मारलं. तिसऱ्या दिवशी ते हसत हसत आमच्याकडे आले. ते म्हणले काय चमत्कार. आणि असंच मात्र शिरवाड्याला एक ठिकाणी असं घडलं. कोणीतरी ते औषध सांगितलं आणि त्याने औषध मारलं. त्याला अशी ओढली, चांगले कारले आलेले होते. ते औषध मारलं, सगळ्या पानांनी माना टाकून दिलं. ते पुन्हा रडायला लागले. सगळं दुसऱ्या दिवशी आता आज औषध मारलं, त्यांना वाटतं चांगलं औषध मारलं, टवटवीत होतं. दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं, सगळा भागच बसून गेला. मग त्यांनी सांगितलं. मग तेव्हा मात्र फक्त आपण हे तीर्थविधी करून दिलं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी मात्र ते पानं टवटवीत झाले. म्हणजे अनुभव घ्या तुम्ही. काय आम्ही काय बा येऊ करूंगा तेव करूंगा असं नाही सांगत. हे व्यासपीठ काय ती नाही. येव करूंगा तेव करूंगा. कोणी भाषण सांगतं. भाषण म्हणजे काय, तेवढा क्षण फक्त पास करायचा. येव करूंगा तेव करूंगा, असा रस्ता करू, तिकडचा डोंगर इकडे करू, इकडं फक्त तेवढा क्षण पास करणं, त्याला म्हणते भाषण. कीर्तन वेगळंच राहतं. कीर्तन म्हणजे शरीर शुद्ध करणं, याला म्हणते कीर्तन. त्याला म्हणते कीर्तन. पण काही विनोदाचं कीर्तन, विनोदाचार्य विनोदाचं कीर्तन, त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन खास मात्र तुम्ही भजनामध्ये तल्लीन झाले पाहिजे आणि तुम्ही भजनात तल्लीन होऊन मात्र तुमच्या अंगातून घाम आला पाहिजे, घाम निघाला पाहिजे. तुमचं शरीर घामाना शुद्ध होईल, याला म्हणतेच कीर्तन. एक जण तुकाराम महाराजांना म्हणले, असं कीर्तन करा, असं कीर्तन करा, खूप फास्टमध्ये कीर्तन करा. तुकाराम महाराजांनी डोळे बंद केले आणि केलं कीर्तन सुरू. विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई, डोळे बंद करून आणि उड्या मारायचं. ते हे आता बाकीचे म्हणले काही चॅनल काही बदलतच नाही, हे एकच चालू आहे. चित्र बदलनाच ना, सगळे उठून गेले, एकच बसून राहिला. तो बी बसून असा राहिला. त्याची घोंगडी तुकाराम महाराजांच्या पायाखाली होती. बाबा कीर्तन करता करता उडी मारायचा, तो थोडी थोडी घोंगडी वाढायची. उडीवर गेली का घोंगडी वाढायचं, उडीवर गेली का घोंगडी वाढायचं, उडीवर गेली का घोंगडी वाढायचं.
थोडी थोडी आता उडी काय चटकन पटकन आसन. जेव्हा मात्र सगळी घोंगडी मात्र पाय खालून निघाली. मग महाराजांचे डोळे उघडले आणि महाराजांनी समोर पाहिलं. तेव्हा याने घोंगडी गुंडळून आणि बगलात घातली. महाराज म्हणले, शबास 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 शबास, तुलाच माझं कीर्तन आवडलं. ते म्हणले, महाराज मला पण हे कीर्तन आवडलं नाही, काही चॅनलच बदला. एकच चित्रच बदला ना. माझी घोंगडी तुमच्या पायाखाली होती, आता माझी घोंगडी निघाली, आता मी चालू द्या तुमचं कीर्तन. म्हणून भाषण वेगळं, कीर्तन वेगळं आणि प्रवचन वेगळं. प्रवचन म्हणजे दुसऱ्याच्या हिताचं बोलणं, त्याला प्रवचन म्हणते. दुसऱ्याच्या हिताचं बोलणं त्याला प्रवचन म्हणते. आता तुम्ही म्हणाल मग तमाशाचं सांगा. माशा जसा झोप येऊ देत नाही तसा तमाशा झोप येऊ देत नाही. माशा झोप येऊ देत का? माशा जशा चावत झोप येऊ देत नाही तसा तमाशा झोप येऊ देत नाही. रात्रभर जागा राहील, मोठे मोठे डोळे करून पाहिजे, पण सकाळी हाजीरच पाहून जाऊ म्हणून. याला म्हणते तमाशा. आणि मार्गदर्शन आपण चुकतो काय? नाही, गोष्ट सांगू तुम्हाला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, वाट सांगे त्याच्या पुण्य नाही पार, होतो उपकार अगणिक. चुकलेल्याला वाट सांगितले ना, त्याच्यासारखे पुण्य मात्र तुम्हाला जगात कुठंच मिळणार. आणि आम्ही जे मार्गदर्शन देतो ना, यातूनच मात्र आमचं पुण्य जास्त झालं. आणि तुमच्या सेवेसाठी अधिकच मात्र परमेश्वराने आम्हाला सुडूळ बनवलं चांगल्या पद्धतीचं. किती तब्येत बिघडली तरी मात्र तुम्हाला पाहिलं चार्जिंग फुल होऊन जाते. पिन लावून चार्जिंग करायची गरज नाही. आज खरोखर तब्येत बिघडली ती. इकडून गेलो आता एक आहे ना, फक्त तुम्हाला सांगतो थोडंसं विधी लवकर. सकाळी ना इकडून सूर्यनारायण उगतो, मार्गदर्शन करायला हे डोळेवर येतं, असं असं करून असं पाहून असं मार्गदर्शन द्यावं लागतं. तुमचे ते आम्ही राहतो ना नेमकं विधी संपत आम्ही